अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथल्या अनंत वाघ यांनी भाजीपाला शेतीतून 3.5 लाख रुपयांचा नफा कमावलाय। वाघ यांनी 3 एकर शेतीत वांगे, मिरची, टोमॅटो, मेथी आणि पालक यांची लागवड केली। विशेष म्हणजे पोलिओने आलेल्या अपंगत्वावर मात करीत त्यांनी ही प्रगती साधली। अनंता दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाचं योग्य नियोजन करतो। खरीपात पालेभाज्यांसोबत काही पारंपरिक पिकंही घेण्यात येतात। यावर्षी खरीपात सोयाबीन आणि मुगाची लागवड करण्यात आली आहे। नैसर्गिक आव्हानांच्या फेऱ्यातही सोयाबीन आणि मुगातून 60,000चा निव्वळ नफा मिळालाय। सध्या शेतात मेथी, कांदा, गहू, हरभरा आणि पालक ही पिकं आहेत। नुकतंच टोमॅटो आणि वांग्याची विक्री करण्यात आली आहे। वांग्याच्या विक्रीतून 80,000 आणि टोमॅटो विक्रीतून 1,18,000चा निव्वळ नफा मिळालाय। मिरची विक्रीतून 30,000चा नफा मिळालाय। याशिवाय सध्या शेतात असलेल्या मेथीपासून 40,000 रुपये तर पालक विक्रीतून 20,000चा निव्वळ नफा मिळालाय। आतापर्यंत भाजीपाला विक्रीतून 3.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। सर्व भाजीपाल्याची विक्री थेट बाजारात होत असल्यानं नफ्याचं प्रमाण वाढलंय। बाबा पारंपरिक पद्धतीचे पिकं घेत होते, कपाशी, ज्वारी किंवा तूर अशा पद्धतीनं। आणि मी ज्यावेळेस शेतीकडे वळलो, मी भाजीपाल्याचे पिकं घेणं चालू केले। त्यामध्ये पालक, मेथी, सांबार हे पिकं आणि कांदा, गोबी, आलू अशा प्रकारची पिकं घेत होतो। मार्केटिंगमध्ये मी माझ्या गावाचा बाजार करतो आणि आजूबाजूच्या सर्व खेड्याचा बाजार करतो। त्यामध्ये मी स्वतःच विक्री करतो। त्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं असं काही वाटत नाही। म्हणजे भाड्या म्हणजे जायचा असा काही त्रास होत नाही। मी ऑटोनी जातो किंवा बैलजोडीने जातो। त्यामुळे मी इथून माल घेतला म्हणजे आपल्या शेतातला माल डायरेक्ट गिराकाच्या थैलीत जातो। त्यामुळे मला चांगलं उत्पादन मिळण्यासारखं वाटते। त्याचे वडील म्हणून मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे वडील आहेत बायाचे, वाघ साहेबाचे, अनंत वाघचे, त्या पद्धतीनं मला चांगल्या पद्धतीने लोक पाहतात, विचारतात। गेल्या 2 दशकात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी विदर्भ अंधारून गेलाय। पण याच अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाच्या वाटा शोधणारे अनंतासारखे असंख्य शेतकरी यशाची पेरणी करतायत। बंटी नांदुरकर, साम टीव्ही, अकोला।